छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट केली नसून आक्रमण केल्याचं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं। दरम्यान त्यांच्या या वक्तव्यानंतर विरोधकांनी फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला। तसंच त्यांना इतिहास नीट वाचण्याचा सल्ला देखील यावेळी देण्यात आलाय। पाहूयात त्या संदर्भातला एक रिपोर्ट। आम्हाला काँग्रेसने इतिहासात शिकवलं की शिवाजी महाराजांनी सुरत लुटली, महाराजांनी सुरत लुटली नव्हती। हा इतिहास देवेंद्र फडणवीस यांनी काळजीपूर्वक वाचावा, नाहीतर आम्ही त्यांच्याकडे इतिहासाचा मास्तर पाठवतो। छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावरून राज्यात चांगलाच वाद निर्माण झालाय। शिवरायांनी सुरतेची लूट केली नसून त्यांनी सुरतेवर आक्रमण केल्याचं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं होतं। दरम्यान त्यांच्या या विधानानंतर राज्यात जोरदार राजकारण तापलंय। देवेंद्र फडणवीसांनी इतिहास नीट वाचावा असं म्हणत संजय राऊतांनी त्यांच्यावर शरसंधान साधलंय। आम्हाला काँग्रेसने इतिहासात शिकवलं की शिवाजी महाराजांनी सुरत लुटली, महाराजांनी सुरत लुटली नव्हती। महाराजांनी केवळ स्वराज्याचा खजिना हा त्या ठिकाणी योग्य त्या लोकांकडनं त्या ठिकाणी घेतला होता किंवा त्यांच्यावर त्या ठिकाणी आक्रमण केलं होतं, पण सुरत कधी त्यांनी लुटली नव्हती। सुरतचे व्यापारी ईस्ट इंडिया कंपनीला खंडणी देत होते, मोठ्या प्रमाणात प्रोटेक्शन मनी देत होते। हा स्वराज्यद्रोह आहे, राष्ट्रद्रोह आहे, हे शिवाजी महाराजांची भूमिका होती। आणि त्यामुळेच त्यांनी ठरवलं की ईस्ट इंडिया कंपनीला मिळणारी खंडणी बंद करायची असेल तर सुरत लुटावी लागेल आणि या व्यापाऱ्यांना धडा शिकवावा लागेल। हा इतिहास देवेंद्र फडणवीस यांनी काळजीपूर्वक वाचावा, नाहीतर आम्ही त्यांच्याकडे इतिहासाचा मास्तर पाठवतो। माझं एवढंच मत आहे, मी इतिहासकार नसलो तर आतापर्यंतचा इतिहास जो वाचला ऐकला बाबासाहेब पुरंदरेंकडून, शिवाजी महाराजांनी लूट सुरतची केली। काँग्रेसनं छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याचा आरोपही देवेंद्र फडणवीसांनी केलाय। तसंच काँग्रेसनं शिवरायांचा चुकीचा इतिहास शिकवल्याचा दावा देखील त्यांच्याकडून करण्यात आलाय। मात्र देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या आरोपांना ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलंय। इन्होंने हमको पढ़ाया कि छत्रपति शिवाजी महाराज ने सूरत लूटी, क्या इसकी माफ़ी कांग्रेस पार्टी मांगेगी? लगातार इन्होंने छत्रपति शिवाजी महाराज का जो अपमान किया उसके लिए कांग्रेस और एमवीए ने देश की और तमाम विश्व में जो शिव प्रेमी है उनकी माफ़ी मांगनी चाहिए। सवाल ये है कि आपने शिवाजी महाराज का जो अपमान किया उसके ऊपर बात करो ना, इतिहास में क्यों जा रहे हो भाई? जिस तरह से आपके राज्यपाल कोश्यारी थे, उसने शिवाजी महाराज का अपमान किया। अभी आपके मंत्री केसरकर, उसने शिवाजी महाराज का अपमान किया। देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या विधानानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झालेत। फडणवीसांनी शिवरायांच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केल्याचं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलंय। तर आव्हाडांच्या टीकेनंतर भाजप नेते प्रवीण दरेकरांनी देखील जोरदार पलटवार केलाय। काल जे काही बोललं गेलंय ते महाराजांचं शौर्य ह्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे। आणि अभिमानाने आम्ही मराठी माणसं सांगतो, होय सुरत लुटली। फडणवीसांना कानात सांगणारेही मनुवादीच होते। महाराजांच्या शौर्यावरतीच तुम्ही प्रश्नचिन्ह निर्माण करता की एक छावणी लुटली? अरे ईस्ट इंडिया कंपनी शरण गेली त्यांना। स्वराज्यासाठी रसद गोळा करणे याला कूटनीती म्हणतात, आक्रमण म्हणतात, लूट नाही। परंतु छत्रपती शिवाजी महाराज हे लुटारू होते। या नेहरूंच्या विधानाचा पुरस्कार करणाऱ्यांना ते कोण समजावणार? छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुरत लुटीविषयी इतिहासकारांनी देखील आपली मतं व्यक्त केली। फडणवीसांनी सन्मानित केलेल्या पुरंदरेंच्या पुस्तकात देखील सुरत लुटीचा उल्लेख असल्याचं इतिहासकार इंद्रजित सावंतांनी म्हटलंय। सुरत ही मध्ययुगीन त्यावेळेची पद्धत होती, जे वॉरफेअर होतं, युद्धशास्त्र होतं, त्याची ती पद्धत होती। आणि सुरतेच्या लुटीविषयी महाराष्ट्रामधील ज्यांना या फडणवीसांनी महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला त्या बाबासाहेब पुरंदरेंनी सुद्धा त्यांच्या पुस्तकामध्ये सुरतेच्या लुटीविषयी विस्तृत लिहिलेला आहे। अनेक वेळा सुरत लुटली असे शब्द सुद्धा त्यांनी दिलेले आहेत। पहिली गोष्ट म्हणजे अशी की सुरतेची लूट हा शब्दप्रयोग काँग्रेसने प्रचलित केला हे म्हणणं दादांत खोटं आहे।
हा शब्द खुद्द शिवकाला कवी भूषण पासून तर राजी यांनी सुरत लुटली अशा वाक्यात तत्कालीन इतिहासातील कागदोपत्री तसा उल्लेख आहे. आणि तत्कालीन जर आपण सर्वच प्रकारची म्हणजे इंग्रजांची असतील, डचांची असतील, पोर्तुगीजांची असतील पत्र जरी पाहिली त्यात सुरतेची लूट केली अशा स्वरूपाचे उल्लेख आहेत. मालवणच्या राजकोटमध्ये शिवरायांचा पुतळा कोसळल्यानं मागील अनेक दिवसांपासून राज्यात राजकारण रंगलंय. दरम्यान आता देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या विधानानंतर देखील राज्याचं राजकारण चांगलंच तापताना दिसतंय. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.